सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज एक महत्त्वाची सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये पार पडली। ह्या सुनावणीमध्ये एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे, ती म्हणजे बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने वाल्मिक कराड व विष्णू चाटे यांच्यावर जे दोष आरोप लावलेले आहेत, ह्या दोष आरोपातून मुक्त करण्यात यावे यासाठी आता वाल्मिक कराड व विष्णू चाटे यांनी आपल्या वकिलामार्फत मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली असून या याचिकेवर आता काय सुनावणी होते याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेले आहे। याचबरोबर बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये आज सुनावणी दरम्यान काय घडलेलं आहे तेच आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ। तर नमस्कार मंडळी, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराडसह विष्णू चाटे यांनी आता मकोका न्यायालयाने जे आपल्यावर या हत्या प्रकरणातील दोष आरोप लावलेले आहेत, या दोष आरोपातून मुक्त करण्यात यावे यासाठी आता थेट त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे वकिलामार्फत ठोठावले असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। वाल्मिक कराड यांनी या अगोदर देखील या हत्या प्रकरणातून आपल्याला दोषमुक्त करण्यात यावे यासह इतर महत्त्वाचे अर्ज जे आहेत ते न्यायालयाकडे केले होते, परंतु न्यायालयाकडून हे अर्ज सर्व फेटाळले असल्याची माहिती देखील आपण पाहिलेली आहे। त्यामुळे या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचे पाय आणखी खोलावर जात असल्याची माहिती आपण वेळोवेळी पाहिलेली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाअंतर्गत बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराडसह इतर आरोपी जे आहेत ते सध्या या कोठडीमध्ये असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये विशेष सुनावणी पार पडली। या सुनावणी दरम्यान आरोपीच्या वकिलांनी न्यायालयामध्ये काही प्रमुख मागण्या देखील केलेल्या आहेत। घटनास्थळीच्या पंचनाम्याचा व्हिडिओ देण्यात यावा, याचबरोबर ज्या ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण झालेली आहे त्या ठिकाणचे चित्रीकरण देखील आम्हाला देण्यात यावे। याचबरोबर बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये लॅपटॉप मार्फत सर्व जे चित्रीकरण झालेले व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ दाखवण्यात यावे, अशा प्रकारची मागणी या हत्या आरोपीच्या वकिलांनी या विशेष न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान केलेली आहे। याचबरोबर सरकारी वकिलाकडून काही महत्त्वाचे व्हिडिओ त्यांच्या फायद्यासाठी दाखवले जात असल्याचा गंभीर आरोप देखील आरोपीच्या वकिलांनी या सुनावणी दरम्यान केली असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे आता या हत्या प्रकरणामध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला कशा पद्धतीने न्याय मिळतो याकडे देखील आता संपूर्ण बीड जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे देखील लक्ष लागलेले आहे। सरपंच संतोष देशमुख यांची हत्या 9 डिसेंबर 2024 रोजी झाली। त्यानंतर या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आणि या हत्या प्रकरणाची पहिली सुनावणी जी आहे ते 12 मार्च रोजी पार पडल्याचं आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर आता प्रत्येक वेळेस विविध पद्धतीने या सुनावण्या पार पडत आहेत। सुनावणी दरम्यान काही जे आरोपी आहेत याचबरोबर या हत्या प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी असलेला वाल्मिक कराड जो आहे तो नेहमीच वकिलामार्फत कुठल्या ना कुठल्या पद्धतीच्या अर्ज दाखल करीत असल्याचं आपण पाहिलेलं आहे। परंतु या अगोदर वाल्मिक कराड यांनी 2 पद्धतीचे अर्ज न्यायालयाकडे दाखल केले होते, परंतु न्यायालयाने त्यांनी सादर केलेले दोन्ही अर्ज जे आहेत ते फेटाळून लावले असल्याचं आपण पाहिलेलं आहे। परंतु आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी पार पडत असताना यावेळेस एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे, ती म्हणजे या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड व विष्णू चाटे यांनी आता थेट मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असल्याची माहिती समोर येत आहे। बीडच्या विशेष मकोका न्यायालयाच्या मार्फत आपल्यावर जे दोष आरोप लावलेले आहेत ते दोष आरोप रद्द करण्यात यावे यासाठी त्यांनी आता थेट वकिलामार्फत मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान आता काय महत्त्वाची माहिती पुढे येते याकडे देखील आता संपूर्ण राज्याचेच लक्ष लागलेले आहे। खऱ्या अर्थानं पाहिलं तर ज्या पद्धतीने सरपंच संतोष देशमुख यांना या आरोपींनी संपवलेले आहेत, त्या मारहाणीचे ज्यावेळेस फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहेत त्यावेळेस संपूर्ण बीड जिल्हाच नव्हे तर राज्यातून हळहळ व्यक्त करण्यात आली। ह्याचबरोबर आरोपीच्या विरोधात तीव्र भावना देखील व्यक्त करण्यात आल्याचं आपण पाहिलेलं आहे। आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये एक महत्त्वाची सुनावणी पार पडल्याचं आपण पाहिलेलं आहे। या सुनावणी दरम्यान वाल्मिक कराड विष्णू चाटे यांनी आता आपल्यावर बीड मकोका
कायद्याअंतर्गत जे दोष आरोप लावण्यात आलेले आहेत ते रद्द करण्यात यावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी याचिका दाखल केली असल्याची माहिती समोर आलेली आहे। तर दुसरीकडे काही आरोपींनी देखील आता बीड न्यायालयाकडे देखील आपल्याला ह्या हत्या प्रकरणातून कुठेतरी दोषमुक्त करण्यात यावे यासाठी देखील अर्ज केले असल्याची माहिती समोर येत आहे। संतोष देशमुखांना कशा पद्धतीने संपवलेलं आहे हे संपूर्ण बीड जिल्ह्याने नाही तर संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। या आरोपीच्या विरोधामध्ये आता बीड जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकातून तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत। त्याचबरोबर सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना या हत्या प्रकरणामधून कशा पद्धतीने न्याय मिळतो याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। हे सर्व काही घडामोडी घडत असतानाच वकिलाच्या मार्फत आरोपी वेगवेगळ्या पद्धतीच्या याचिका अर्ज जे आहेत ते न्यायालयाकडे दाखल करीत असल्याची माहिती देखील समोर येत आहे। त्यामुळे ह्या आरोपीच्या विरोधात आता आणखी तीव्र भावना ज्या आहेत त्या व्यक्त होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी आपल्यावर दोष आरोप जे केलेले आहेत ते रद्द करण्यात यावे यासाठी जी याचिका दाखल केलेली आहे या याचिकेवर कशा पद्धतीने सुनावणी पार पडते याकडे देखील आता सरकारी वकील पक्षाबरोबरच सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। ह्या हत्या प्रकरणातून आपल्याला वेळोवेळी दोषमुक्त करण्यात यावे यासाठी वाल्मिक कराड यांच्याकडून आता चांगल्याच हालचाली सुरू असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही जी सुनावणी आहे ती पार पडणार आहे। या सुनावणीमध्ये आता उच्च न्यायालयाकडून कशा पद्धतीने न्याय दिला जातो याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आता कुठंतरी या हत्या प्रकरणामध्ये देशमुख कुटुंबियाला न्याय मिळणार का? या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड जो आहे तो या सर्व काही प्रकरणामधून दोषमुक्त होणार का असे प्रश्न जे आहेत ते आता बीड जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये उपस्थित केले जात आहेत। आज बीड येथील बीड विशेष मकोका न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडली असल्याची माहिती समोर आलेली आहे। वकिलामार्फत आता काही अर्ज जे आहेत ते आरोपी दाखल करीत असल्याची देखील माहिती समोर येत आहे। याचबरोबर सरकारी पक्षाच्या मार्फत त्यांच्या हिताच्या बाजूचेच व्हिडिओ जे आहेत ते या सुनावणी दरम्यान दाखवला जात असल्याचा गंभीर आरोप जो आहे तो आरोपीच्या वकिलांनी केलेला आहे। त्यामुळे आता या हत्या प्रकरणातील काही महत्वाचे जे व्हिडिओ आहेत जे चित्रीकरण आहे ते लॅपटॉपच्या माध्यमातून आमच्या समोर आम्हालाही दाखवण्यात यावी अशी मागणी देखील या आरोपीच्या वकिलांनी ह्या विशेष मकोका न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान केली असल्याची माहिती देखील आता आज समोर आलेली आहे। त्यामुळे आता वकिलांनी ज्या पद्धतीने मागणी केलेली आहे त्या पद्धतीने आता कशा पद्धतीने त्यांना व्हिडिओ चित्रीकरण दिले जाते का याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। आणि या हत्या प्रकरणाची पुढील एक महत्वाची सुनावणी जी आहे ती आता 21 मे रोजी पार पडणार असल्याची माहिती देखील सांगण्यात आलेली आहे। त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी वकिलामार्फत जी याचिका दाखल केलेली आहे या याचिकेवर कशा पद्धतीची सुनावणी पार पडते याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। ज्या पद्धतीने वाल्मिक कराड व विष्णू चाटे यांनी या हत्या प्रकरणाविषयीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाकडे दाखल केलेली आहे। वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्यावर दोष आरोप झालेले आहेत। या दोष आरोपातून हे खरंच मुक्त होतील का याविषयीची हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। या हत्या प्रकरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।